नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनी तिच्या मूळ रूपामध्ये आलेली असते. तिला बघून नित्या खूप घाबरलेली असते. शालिनी तिला म्हणते की काय घाबरलीस ना, घाबरायलाच पाहिजे, म्हणून तर मी माझ्या पहिल्या रूपामध्ये आलेली आहे. मी बदललेली नाही, मी तीच आहे. तिला पाहून नित्या खूपच घाबरलेली असते. तिला सर्व मागचे प्रसंग आठवत असतात. शालिनी म्हणते की तुला काय वाटलं, आदिराज तुझ्या पाठीशी आहे तर तू मला मात देशील? तर नाही, मी तीच आहे, ती शालिनी असं म्हणते. तुझं जितकं आयुष्य आहे ना, तितका अनुभव आहे मला तुला मारण्याचा. नित्या दुसऱ्या क्षणालाच हसू लागते आणि म्हणते की कंसाने कितीही निष्पाप जीवांचा बळी घेतला ना तरी कृष्णाचा जन्म झालाच, आणि तुझं सुद्धा तसंच आहे ना. त्यावर शालिनी हसते. नाश तर मी तुझा करणार आहे आणि त्याची सुरुवात मी आत्तापासूनच केलेली आहे. गुरुजी म्हणतात की छान, आता पूजा आपली झालेली आहे, तर आता बाळकृष्णाला पण पाळण्यामध्ये ठेवूयात. विमल लगेच शालिनीला म्हणते की मालकीनबाई, तुम्हीच्या हाताने पूजा होऊ देत. गुरुजी शालिनीच्या हातामध्ये बाळकृष्णाची मूर्ती देतात. शालिनी म्हणते पण घरचा गोपाळ कुठं आहे, म्हणजे आदिराज कुठं आहे? तात्या म्हणतात कुठंतरी कामानिमित्त गेला आहे, फोनच उचलणं झाला आहे. विमल लवलीला विचारते काय रे, कुठं गेला राजदा? शालिनी तेव्हा हळू आवाजामध्ये नित्याला म्हणते संसार सुरू व्हायच्या आधीच तुझा नवरा तुला सोडून गेला की काय? नित्या म्हणते की नित्या आदिराजला आणि आदिराज नित्याला कधीही सोडून जाणार नाही, आणि ते बघा असं म्हणून बाहेरच्या दिशेने इशारा करते. सर्वजण बाहेर बघायला सुरुवात करतात. लवली म्हणतो की ते बघा राजदा आला. सर्वांच्या नजरा दरवाजाकडे असतात. शालिनी सुद्धा दरवाजामध्ये बघत असते. नित्याने सांगितल्याप्रमाणे आदिराज जयदीपच्या वेशामध्ये दरवाजामध्ये येऊन उभा राहतो. आदिराजला पाहून शालिनी खूप घाबरलेली असते आणि तिच्या तोंडातून आपोआप शब्द निघतात की जयदीप, आणि तिला सर्व मागचे प्रसंग आठवू लागतात. आम्हा आदिराजला जयदीपच्या वेशामध्ये बघून खूप खुश झालेली असते. सर्वजण आदिराजकडे पाहतच असतात. विमल आदिराजला खालून वरती संपूर्ण बघून घेते. राजबिंडा लेक माझा असं म्हणून त्याची नजर काढते. सावरी म्हणते की दाद्या एकदम झाक दिसत आहेस. तेव्हा शालिनी खूप घाबरत असते. नित्या हळू आवाजामध्ये शालिनीला बोलते की काय झालं, घाबरलास ना? घाबरायलाच पाहिजे. तुमच्या पापाचा घडा आता भरलेला आहे, त्यामध्ये फक्त एक खडा पडायचा अवकाश आहे, आणि तो खडा आणि तुमचा घडा फुटणार आहे आणि तुमचा विनाश होणार आहे. तेव्हा आदिराज शालिनीच्या समोर येऊन उभा राहतो. तिला आणखीनच झटका येऊ लागतो आणि तिला मागचे क्षण आठवतात, जेव्हा जयदीप आणि गौरी असं म्हणत असतात की आता तुझी सुटका नाही. घाबरूनच शालिनीच्या हातातून बाळकृष्ण पडू लागतो. नित्या आणि आदिराज दोघेही बाळकृष्णाला पडताना वाचवतात आणि दोघांच्या हाताने ते पाळण्यामध्ये बाळकृष्णाला ठेवतात. हे बघून शालिनीला आणखी घाबरल्यासारखं होतं आणि ती हळूहळू मागे मागे सरकत जाते. त्यानंतर श्रीकृष्णाचा पाळणा म्हणतात आणि गोपाळ कृष्ण भगवान की जय असं म्हणून सर्वजण नमस्कार करतात. नित्या आणि आदिराज पाळणा हलवत असतात आणि शालिनी मात्र डोक्याला हात लावून घाबरतच असते. पाळणा म्हणून झाल्यानंतर गुरुजी म्हणतात की आता गोपाळकृष्णाचा नैवेद्य घेऊन या. विमल नैवेद्य आणण्यासाठी आतमध्ये जाते. पाहुणे लगेच हळू आवाजामध्ये शालिनीला म्हणते की आता बघा कसा गोंधळ उडतो ते. या दहीकाल्याच्या प्रसादामध्ये मी कोळसा मिक्स केलेला आहे. पाहुणीने स्वतःच्या हाताने त्यामध्ये कोळसा मिक्स केलेला असतो आणि म्हटलेली असते की आता हा काळा प्रसाद बघून त्या नित्याला मी कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवणार नाही आहे. या कोळशाप्रमाणेच तिचं तोंडसुद्धा काळं होणार आहे असं म्हणते. आणि शालिनीला म्हणते की आता याच प्रसादाने, याच कोळशाने तिचं तोंड कसं होतं ते बघाच. इतक्यात विमल प्रसादाचं पातेलं घेऊन आलेली असते. नित्य प्रसादाच्या भांड्याचं झाकण काढते आणि तो प्रसाद एकदम व्यवस्थित असतो. हे पाहून पाहुणीला खूप आश्चर्याचा धक्का बसतो आणि लवली आणि सावरी एकमेकांकडे बघून हसत असतात. नित्या दहीकाल्याचा प्रसाद गोपाळकृष्णाला दाखवते. पाहुणी म्हणते की मी तर याच्यामध्ये कोळसा मिक्स केला होता, मग हा प्रसाद असा कसा? यावर शालिनी आणखी घाबरते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर नित्या आणि आदिराज दोघेही गोपाळकृष्णाला नमस्कार करतात. एकामागोमाग एक सर्व गावकरी देखील नमस्कार करतात. सर्व छान प्रसाद खातात. इकडे आम्हा म्हणते की गोपाळकृष्णाचीच कृपा आहे की प्रसादाचा घोळ अगोदरच लक्षात आला. संत्या म्हणतो हो ना, नाहीतर काळा कुट्ट गोपाळकाला सर्वांना खावा लागला असता. लवली म्हणतो नाचक्की झाली असती ती तर वेगळीच. सावरे, तुला तर पैकीच्या पैकी मार्क द्यायला पाहिजे असं म्हणतो. सावरी म्हणते की मार्कच द्यायचे असतील ना तर त्याला दे थोडेसे,
कारण त्यानेच मला बुद्धी दिली ना. आणि उरलेले मार्क या अम्माला दे, कारण अम्मानेच मला सांगितलं की आपण दुसरा प्रसाद करूयात. अम्मा म्हणते मी पाहिलं तेव्हा ते सगळं काळवंडलेलं होतं. मग सावरी म्हणते की मग आम्ही नवीन काला तयार करायचं ठरवलं. लवली लगेचच म्हणतो हिरोची एंट्री झाली ना. मग संत्या म्हणतो मग काय एकट्याचीच झाली का? लवली म्हणतो की साईड हिरोची पण एंट्री झाली. मग आम्ही दोघांनी गाव पालथा घातला आणि दही विकत आणलं. संत्या म्हणतो मग कुठं गोपाळ गवळींनी मिळून काला केला. संत्या मध्येच थांबून म्हणतो पण आज आपला राजदा वाटत नव्हता ना, म्हणजे आदिराज जाधव तर वाटतच नव्हता ना. त्यावर अम्मा हसू लागते. दुसरीकडे आदिराज आरशासमोर उभा असतो आणि स्वतःलाच बघत असतो. तितक्यात नित्या येते आणि म्हणते की थँक्यू आदिराज, तू माझी अट पाळली आणि या जयदीपच्या वेशामध्ये आलास. आता तर तुला माफ करावंच लागेल. चल तुला आता मी माफ केलं आणि आज तू माझ्यासाठी हे सगळं केलं आहेस ना, याचा मला खूप आनंद झालेला आहे. आदिराज म्हणतो झालं आहे ना तुमच्या मनासारखं. तुम्ही सांगितलं म्हणून मी या कपड्यामध्ये इथे आलो, पण या कपड्याशी आणि या रूपाशी माझा काहीसुद्धा संबंध नाही. आणि असं बोलून कपडे काढू लागतो. नित्या म्हणते थोडं थांब ना आदिराज, त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये फक्त 1 पावलाचं अंतर आहे. 1 पाऊल जर पुढे टाकलंस ना तुला जयदीप आपोआप आठवेल. आदिराज म्हणतो पाऊल कशाला टाकायला पाहिजे, आज मी जे काही केलं ना ते सगळं तुमच्यासाठी केलं, पण यापुढे मला असं काही करायला सांगू नका. नित्या म्हणते नाही सांगणार मी परत तुला असं काही करायला, पण मला एक सांग, जेव्हा तुला आरशामध्ये या रूपामध्ये पाहिलं तेव्हा तुला काय वाटलं? आदिराज म्हणतो एकदम छातीमध्ये धडधडायला लागलं. नित्या म्हणते अरे हेच तर नातं आहे तुझं आणि जयदीपचं. इकडे शालिनी घरी आलेली असते. ती आरशासमोर उभी असते आणि तिला आदिराज तिच्यासमोर जयदीपच्या रूपामध्ये आलेला असतो तो क्षण आठवतो आणि खूप आदळापट करत असते ती. जयदीप परत आला आहे का नित्या मला खेळवत आहे? आदिराज जयदीपसारखा दिसतो म्हणून नित्या याचा फायदा तर घेत नसेल ना. ज्या प्रकारे मी नित्याचं सत्य बाहेर काढलं त्याप्रमाणे मला आता जयदीपचं सुद्धा सत्य बाहेर काढावं लागणार आहे. हे कोडं आता मला सोडवावंच लागेल असं म्हणते. दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या आदिराजला म्हणते ओ धनी, चहा तर तुम्ही घेतला, पण नाश्त्याला तुम्हाला काय पाहिजे ते तर तुम्ही सांगितलंच नाही. आदिराज घाईघाईतच म्हणतो करा तुम्हाला काय करायचं आहे ते आणि खा पण, कारण मी बाहेर चाललो आहे. इतक्यात लवली येतो. मागोमाग संत्या पण येतो. चल लवकर लेट होईल आपल्याला असं म्हणतो. आदिराज लवलीच्या डोक्यामध्ये टपली मारतो आणि म्हणतो एक तर स्वतःच लेट येतं आणि वर मलाच म्हणता का की लेट होईल आपल्याला. संत्या म्हणतो हा लवलीच लय वेळ लावतो आवरायला. लवली म्हणतो नाही रे राजदा, हाच घरी येऊन पावडर लावत बसला होता. तर आदिराज निघायचं का असं म्हणून तिथून निघायला लागतात. तेवढ्यात नित्या त्यांना आवाज देते. कुठं निघाला आहेत एवढ्या घाईमध्ये असं विचारते. लवली म्हणतो आज दहीहंडी आहे ना, मग गावाच्या सगळ्या दहीहंडे फोडायचं काम आम्हीच करतो, म्हणजे असं थरावर थर लावतो आणि सगळ्या दहीहंड्या आम्हीच फोडतो. नित्या म्हणते की थरावर थर म्हणजे असे नक्की किती थर लावता? तिघेही 4 असं म्हणतात. आदिराज म्हणतो म्हणजे जेवढी उंची असेल तेवढे थर लावतो आम्ही. नित्या काळजीनेच म्हणते की एखादा थर जास्त उंच असेल तर तू फोडायची काही गरज नाही. लगेच आदिराज म्हणतो होय तीच फोडायची मग आता आपण, असं म्हणून तिघेही हसतात आणि तिथून निघायला लागतात. नित्या पुन्हा त्यांना आवाज देते. तिघेही परत येतात आणि नित्या म्हणते जास्त रिस्क घेऊ नकोस. आदिराज होय होय म्हणतो पुन्हा निघायला लागतो. पुन्हा नित्या आदिराज असा आवाज देते. ते तिघे परत येतात. नित्या म्हणते की काळजी घे. आदिराज हो म्हणतो आणि पुन्हा तिथून निघायला जायला लागतो. नित्या पुन्हा आदिराज असा आवाज देते. नित्या म्हणते काही खाल्लेलं नाही धनी, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या बरं का, असं म्हणून खाली उतरते. तिला बघून संत्या आणि लवली दोघेही आपल्या तोंडावरती पंचा ओढतात आणि चालू दे तुमचं असं म्हणतात. आदिराज लगेच आपले डोळे बंद करतो आणि नित्या हळूच त्याच्या कानामध्ये सांगते की रात्री घरी लवकर परत ये. आदिराज लगेच म्हणतो ही काय कानात सांगायची गोष्ट आहे का की लवकर घरी ये, असं ओरडूनच म्हणतो. लवली लगेच म्हणतो की आम्ही काहीसुद्धा बघितलेलं नाही आणि काहीसुद्धा ऐकलेलं नाही, आमचे कान आणि डोळे दोन्हीसुद्धा बंद होतं. संत्या लगेच म्हणतो की रात्री लवकर घरी ये असं सुद्धा आम्ही ऐकलेलं नाही. त्या लगेचच आदिराजला म्हणते वेडा आहेस का तू, तुला काहीच कसं कळत नाही. आदिराज त्या दोघांवरती ओरडतो आणि निघा इथून असं म्हणतो. लवली संत्याला म्हणतो की आपल्याला तिसरा माणूस बघावा लागणार आहे. संत्या लगेचच म्हणतो खरं आहे, लग्न झाल्यानंतर दोस्त काय दोस्तीत राहतो का? आदिराज पुन्हा जोरात निघा असं ओरडतो. तेव्हा ते दोघेही तिथून निघून जातात. आदिराज म्हणतो की नित्या मॅडम रातच्याला लवकर घरी येईल असं म्हणून हसतो आणि तिथून निघून जातो.
नित्या देखील गालातल्या गालात हसत असते. हे सर्व संभाषण पाहुणीने ऐकलेलं असतं आणि ती म्हणते, मनातल्या मनात म्हणते की तू कितीसुद्धा स्वप्न बघ, मी तुला राजच्या जवळसुद्धा जाऊ देणार नाही. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाहुणेने नित्यासारखा अवतार केलेला असतो. नित्याची साडी तिने घातलेली असते. ती दुधाच्या ग्लासामध्ये एक औषध मिक्स करते आणि म्हणते की हे औषध पिल्यानंतर राज फक्त माझ्याच मिठीत येईल. पाहुणी त्या वेशामध्ये आदिराजच्या खोलीमध्ये जाते. पाठमोरी उभी राहून त्याला दुधाचा ग्लास देते. आदिराज ते दूध पिऊन घेतो आणि पाहुणी आदिराजला जाऊन मिठी मारते. तितक्यात नित्या तिथं येते आणि ते सर्व पाहून नित्याला खूप धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.